ठाकरे बंधू मनपा प्रचाराच्या मैदानात नाशिकमध्ये आज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा होईल। अनंत कान्हेरे मैदानातून प्रचाराचा नारळ फोडतील तर ठाकरे तोफ कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे नाशिककरांशी काय संवाद साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळात सभेला सुरुवात होईल। थोड्याच वेळात ठाकरे बंधू सभास्थळी दाखल होतील। जनतेशी काय संवाद ठाकरे बंधू साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पहिली संयुक्त सभा त्यांची होते आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ठाकरे तोफ कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। थोड्याच वेळात ठाकरे बंधू सभास्थळी दाखल होतील तर अनंत कान्हेरे मैदानात जाहीर सभा होणार आहे। दोन्ही बंधू नाशिकमध्ये मात्र दाखल झाले। सभास्थळाची दृश्य आपण पाहतो। आधी राज ठाकरे झाले, मग उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी संयुक्त सभेसाठी ठाकरे बंधूंची प्रतीक्षा सध्या मनसैनिक करत असल्याचं पाहायला मिळतं। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच ते सभास्थळी पोहोचतील। मात्र प्रचार सुरू केल्यानंतर दोन्ही बंधूंची ही पहिली संयुक्त सभा आहे। ठाकरे तोफ कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता दोन्ही बंधू या ठिकाणी काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी या सभेसाठी हजर झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, किती वेळात ठाकरे बंधू सभास्थळी पोहोचतील? किती वाजतील सभा सुरू व्हायला? अजून 10 ते 15 मिनिटांमध्ये ही सभा सुरू व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। गर्दी अजून झालेली नाही, मात्र गर्दी झाल्यानंतर इथून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील असं वाटतंय। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून चर्चा करूया। या काही अल्पसंख्याक बांधव सुद्धा या ठिकाणी आले, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हातात भगवा घेऊन ते या ठिकाणी का आलेले आहेत। आप यहाँ पे आए हो इस सभा के लिए, किस लिए आए हो? क्या मराठी आपण चांगली पद्धतीने येते, कारण मी मराठी मुसलमान आहे। हे महाराष्ट्रातून जन्मलेला मी पट्टा आहे आणि हे सभेला इकडे आलो म्हणजे आज ठाकरे बंधूचे विचार मांडतील आणि आमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिक त्यांचे विचार उचलतील आणि महाराष्ट्रभर मध्ये त्यांचे प्रचार करतील आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील। पण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे 25 वर्षानंतर इथे एकत्रित येत आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा हेच बरं योगेश, आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे दोन डोळे आज एकत्र आलेले, त्यांची ताकद एकत्र अगदी योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधू नाशिकमध्ये दाखल झालेले। थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे।